मंडळी नमस्कार. कापसातील गुलाबी बोंडाई हे कापसाचा व शेतकऱ्याचा सगळ्यात मोठा शत्रू आहे आणि या अळीला जर नियंत्रित करायचं असेल तर तिन्ही गोष्टी जर आपण केल्या तर 90% पेक्षा जास्त अळीचं नियंत्रण होऊ शकतं. त्यातला पहिला उपाय म्हणजे शेतामध्ये लाईटची व्यवस्था असेल तर लाईट ट्रॅप लावणे. पिकाकडे तोंड करून पिकापेक्षा 1.5 फूट उंच लाईट ट्रॅप जर लावले आणि आठवड्यातले 1-2 रात्र जरी तो लाईट सुरू राहिला तरी सुद्धा त्याच्याकडे आकर्षित पतंग होतात आणि ते जळून मरतात. त्यामुळे लाईट ट्रॅपचा वापर. दुसरा उपाय म्हणजे गुलाबी बोंडाईची सुरुवात होते फुलं लागल्यानंतर आणि पहिली पिढी जर तिथे आपण कंट्रोल केली म्हणजे फुलात गुलाबी बोंडाई गेल्यानंतर डोमकळी तयार होते, वरच्या बाजूने पाकळ्या बंद होतात. त्यामुळे असे फुलं तोडत राहणे किंवा फुलातली अळी नष्ट करणे सतत 8-10 दिवस हे जर करत गेलं तर पहिली अळीची पिढी ही नष्ट होऊ शकते आणि त्यामुळे खूप चांगला फायदा होऊ शकतो. तिसरा उपाय म्हणजे अमावस्येनंतर 4 दिवसाच्या आत फवारा. येणारी पोळ्याची अमावस्या ही अत्यंत महत्त्वाची. याच्यामध्ये सरेंडर, नोवेट, सल्फर WDG आणि भरारी असा जर फवारा दिला तर अंडे, पिल्लं, फुलकिडा, इतर सर्व रस शोषक कीड हे सगळं कंट्रोल होईल. त्यामुळे ह्या 3 गोष्टी करा. लाईट ट्रॅपचा वापर, सुरुवातीचे फुलाचं निरीक्षण करून डोमकळ्या तोडून घेणे आणि अमावस्येनंतरचा सरेंडरचा फवारा. धन्यवाद.